नमस्कार मित्रांनो, मी करे सर आज तुमच्यासाठी भूमितीचा क्षेत्रफळ हा चॅप्टर घेऊन आलेलो आहे. त्या अगोदर जर पुढचे व्हिडिओ तुम्हाला आणि पाठीमागचे व्हिडिओ आवडले असतील तर करे कोचिंग क्लासेस म्हणजे KCC या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं तुम्हाला अपडेट मिळून जाईल. लक्षात घ्या. तर पहा, आज आपण क्षेत्रफळ शिकणार आहोत. त्या क्षेत्रफळमध्ये बऱ्याच लोकांना क्षेत्रफळ, घनफळ, लांबी, रुंदी ह्यातला अजून फरक कळत नाही. बरं, फरक कळला असेल तर तात्पुरता कळलं असेल की, परंतु त्याच्यावरती एक्झाम्पल कसे असतात, एक्झामिनरला काय पाहिजे असतं, ह्या गोष्टी कळल्या नाहीत. त्यासाठी आज घेऊन आलेलो आपण 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल फिगरमधला फरक हे तुम्हाला सर्व मी डिटेलमध्ये सांगणार आहे. चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला, लेक्चरला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्हाला सबस्क्राईब करायचे, सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. चला, 1 डायमेन्शनल काय असतं, 2 डायमेन्शनल काय असतं, 3 डायमेन्शनल. पहिलं तर एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा हे सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. घेतला? ठीक आहे. आता हे लिहून काढायचं आहे तुम्हाला आणि याच्यामध्ये मी थोड्या गोष्टी ॲड करणार आहे. त्या गोष्टी पण त्याच्याबरोबर तुम्हाला नंतर त्या ॲड करायच्यात. मी बऱ्यापैकी इथं लिहून ठेवलेले ज्या गोष्टी आपला टाईम वाचण्यासाठी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. लक्षात घ्या. तर पहा, पहिल्यांदा लक्षात ठेवायचं तुम्हाला 1 डायमेन्शनल फिगर काय असतात. आपण 1 डायमेन्शनल म्हणजे काय, एक थोडक्यात उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1 डायमेन्शनल म्हणजे काय असतं, जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं माप टाकायचं असेल, माप मोजायचं असेल, म्हणजे सपोज एखादी लांबी मोजायची असेल, रुंदी मोजायची असेल, उंची, त्रिज्या, बाजू, परिमिती, परिघ, व्यास, जीवा, कर्ण, पायातील भरपूर आहेत. मला मी लिहिले नाहीत, याच्यापेक्षा भरपूर आहेत. लक्षात घ्या 1 डायमेन्शनल क्वांटिटी. परंतु एकदा माप टाकलं की आपल्याला उत्तर भेटतं, त्याला 1 डायमेन्शनल क्वांटिटी म्हटलं जातं. लक्षात घ्या. आणि त्याचं जिथं जिथं लांबी येते, जिथं जिथं ही लाईन येते, तिथं तिथं तुम्ही काय वापरू शकता, 1 डायमेन्शनल क्वांटिटी वापरू शकता. 2 डायमेन्शनल क्वांटिटी काय असतात, 2 डायमेन्शनलमध्ये काय काय येतं असं, तर तुम्ही इथं क्षेत्रफळ लिहिलं, हे क्षेत्रफळ काय असतं तर लक्षात घ्या, बंदिस्त फिगर असते. ज्या फिगर तुमच्या बंदिस्त असतात त्यांचं क्षेत्रफळ निघतं. म्हणजेच जर तुम्ही कोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर कोणाचं क्षेत्रफळ निघत नाही. त्रिकोणापासून पुढच्या फिगरचं तुम्हाला क्षेत्रफळ काढता येतं. मग 2 डायमेन्शनलमध्ये त्रिकोण असेल, आयत असेल, चौकोन असेल, ज्याला लांबी, रुंदी किंवा तेच माप 2 वेळा घ्यायला लागतं, त्या सर्व क्वांटिटी कुठे येतात, तुमच्या क्षेत्रफळामध्ये येतात. आणि 3 डायमेन्शनमध्ये ज्याचं लांबी, रुंदी आणि उंची पण असते, ज्याच्यामध्ये लांबी, रुंदी आणि काय असते, उंची असते, तिन्ही मापं असतात, त्याला काय म्हणतो आपण, घनफळ म्हणतो. लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनलमध्ये लक्षात ठेवा क्षेत्रफळ, 3 डायमेन्शनलमध्ये लक्षात ठेवा घनफळ. याच्या व्यतिरिक्त अजून सोपं नाही. लक्षात घ्या. आता 1 डायमेन्शनलमध्ये काय असतं, लांबी, रुंदी, उंची, जे ह्याच्यातनं क्षेत्रफळ सोडून आणि घनफळ सोडून जे शब्द येतील ते सगळं कशात नेऊन टाकायचं, 1 डायमेन्शनलमध्ये. लक्षात घ्या, हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर क्षेत्रफळ पहा, क्षेत्रफळमध्ये क्षेत्रफळाला पृष्ठफळ म्हटलं जातं, वक्र पृष्ठफळ म्हटलं जातं, सपाट पृष्ठफळ म्हटलं जातं, एकूण पृष्ठफळ म्हटलं जातं. असे बरेच शब्द आहेत. पण घनफळाला तुम्ही घनफळच म्हणू शकता. काय म्हणू शकता, घनफळ. मग घनफळ कधी वापरायचं, क्षेत्रफळ कधी वापरायचं, जी आतली जागा असते, लक्ष द्या, ही आतली जागा आहे की नाही, आतली जागा, ह्या आतल्या जागेचं क्षेत्रफळ काढू शकता तुम्ही. काय काढू शकता, क्षेत्रफळ. आणि ज्यावेळेस ह्या जागेला तुम्ही एखादी उंची देता, एखादी काय देता, उंची देता, त्यावेळेस ह्याच्यामध्ये जे पाणी साठवू शकता तुम्ही, एखाद्या गोष्टीमध्ये त्यात पाणी साठवू शकता, त्या गोष्टींचं काय तुम्ही काढू शकता, घनफळ काढू शकता. आता सपोज 1 डायमेन्शनल क्वांटिटी तुमची सेंटीमीटरमध्ये असेल, हे जर सेमी मीटरमध्ये असेल, काही युनिट असेल, जर ह्याचं सेमी असेल तर लक्षात घ्या हे सेंटीमीटरचा वर्ग असतं. आणि हे जर सेंटीमीटरचा वर्ग असेल तर हे सेंटीमीटरचं काय असतं, घन असतं. घनफळ घनामध्ये असतं, क्षेत्रफळ वर्गामध्ये असतं. सर्व क्षेत्रफळाची फॉर्म्युला आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या फॉर्म्युल्यावरूनच तयार करणार आहोत. आणि घनफळाला सुद्धा एकच फॉर्म्युला आहे. घनफळाचा फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. कोणत्याही तुम्हाला फिगरचं, कोणत्याही आकृतीचं, कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला जर घनफळ काढायचं असेल तर एक लक्षात ठेवा, घनफळाचा फॉर्म्युला आहे तळाचे क्षेत्रफळ. काय म्हणतोय बघा मी, तळाचे क्षेत्रफळ गुणुले उंची. गुणुले काय असतं, उंची. उंची जी असते, आता बऱ्याच वेळा तुम्ही जर त्रिकोणामध्ये मी सांगितलं असेल तर पुढं आपल्याला आहे उंची जी आहे ती उंची नेहमी काय असते, लंब असते. काय असते, लंब. आणि लंबचा अर्थ आत्तापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, आता सुद्धा सांगतो, लक्षात घ्या. लंबचा अर्थ असतो 90 डिग्री. किती असतो, 90 डिग्री. आता इथं तुम्ही इथं सेंटीमीटर वर्ग लिहिलं आहे, सेंटीमीटर घन लिहिलं आहे. आता तुम्ही म्हणताल इथं काय लिहिलेलं आहे, तर मला सांगा, आपण हे याला काय म्हणतो, 2, आणि याला सुद्धा काय म्हणतो रे, 2च म्हणतो. हे दोन्हीचा अर्थ वेगळा आहे का एकच आहे, एकच आहे. म्हणजे हे सेमी वर्ग म्हणा किंवा ह्याला वर्ग सेमी म्हणा, दोन्हीचा अर्थ काय असतो, एकच. वर्ग सेमीलाच दुसरा अक्षर आहे चौरस सेमी.
वर्ग सेमीलाच काय म्हटलं जातं, चौरस सेमी. बऱ्याच ठिकाणी चौरस सेमी सुद्धा शब्द वापरला जातो. म्हणजे सेमी वर्गला तुम्ही वर्ग सेमी म्हणा किंवा चौरस सेमी म्हणा, ह्या सर्वांचा अर्थ काय असतो, एकच असतो. हे पहिलं लक्षात ठेवा. सेमी घन किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, घन सेमी. जिथं आपल्याला घनफळ काढायचं असेल तिथं आपण काय वापरतो, घन सेमी वापरतो. त्याचबरोबर अजून एक गोष्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो तुम्हाला, जर एखाद्या गोष्टीची लांबी, रुंदी आणि उंची 1 मीटर 1 मीटर आणि 1 मीटर असेल, सर्वाची लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची 1 मीटर गुणुले 1 मीटर गुणुले 1 मीटर असेल, तर याच्यामध्ये याचं जर घनफळ काढलं तर 1 मीटर घन येतं. किती येतं, 1 मीटर घन. आणि 1 मीटर घनामध्ये 1000 लिटर पाणी मावतं. किती लिटर पाणी मावतं, 1000 लिटर पाणी मावतं. जर पाण्याची टाकी तुम्ही लांब 1 मीटर, रुंद 1 मीटर आणि उंच 1 मीटर केली तर त्याच्यामध्ये 1000 लिटर पाणी मावतं. आता तुमच्या लक्षात राहील 1 मीटर क्यूब म्हणजे किती असतं, 1000 लिटर असतं. पुढे गेल्यानंतर बघूया. आता पहा, तुम्हाला हे तर कळलं की लांबी काय असते, लांबी कुठं टाकायचं, क्षेत्रफळ कुठं टाकायचं, घनफळ कुठं काढायचं. आता याच्यानंतर आपण काय बघायचंय की बाबा कोणत्या कोणत्या फिगरचं क्षेत्रफळ निघतं आणि ते क्षेत्रफळ कसं काढायचं. तर इथं तुमचा हे जर तुम्ही हे केलं असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर पहा मित्रांनो, आता आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघायचंय. 1 मिनिट. पहा काय बघायचं आपल्याला, त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघायचंय. आता त्रिकोण माहिती सर्वांना, ज्याला 3 बाजू असतो आपण त्याला त्रिकोण म्हणतो. पण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं कसं जातं, त्रिकोणाचं क्षेत्रफळ आता इथनं पुढे तुम्हाला हा फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी ना, त्यासाठी पाठ करून टाका. असं काही जास्त अवघड नाही. लक्षात घ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला. जर पहा, जर आपल्याला उंची दिली असेल इथं पहा, आणि उंची ही नेहमी काय असते, लंब असते. आता हा लंब बऱ्याच वेळा फॉर्म्युला मगाशी पण मी सांगितलं होतं, आता पण सांगतोय. पहा, लंब म्हणजे किती डिग्री असतं, 90 डिग्री असतं. लंब म्हणजे किती असतं, 90 डिग्री. आणि जी उंची लक्षात घ्या, जिथं लंब असेल 90 डिग्री असेल त्यालाच काय म्हणतो आपण, उंची म्हणतो. आता उंची वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. उंची काय असू शकते, वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. मग उंची वेगवेगळ्या प्रकारची कोणती असू शकते, तर पहा, पहिल्यांदा आपल्याला हा जो त्रिकोण आहे तो लघुकोन त्रिकोण आहे, म्हणून त्याची उंची आतमध्ये आली. इकडलं हे लघुकोन त्रिकोण आहे, त्याची उंची कुठं आली, आतमध्ये. त्रिकोणाचं क्षेत्रफळाचा आधी फॉर्म्युला सांगतो. त्रिकोणाचं इथं मी लिहिलंय पहा, असं पण लिहू शकतात. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण क्षेत्रफळ. त्रिकोण कोणता इथं, ABC, म्हणून तिथं एरिया ऑफ ट्रायंगल मी ABC लिहिलं होतं, पण ठीक आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणुले पाया गुणुले काय असतं, उंची असतं. म्हणजेच काय, 1/2 गुणुले ज्याच्यावरती ही परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. कशावरती लंब आहे, BC वरती. BC काय झाला, पाया. गुणुले कशावरती काय लंब आहे, AD. गुणुले AD काय झाली, त्याची उंची झाली. म्हणजे जी उभी असते ती नेहमी उंची असते. लंब असते ती नेहमी काय असते, उंची असते. परंतु थोडं लक्ष द्या, तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, हा होता तुमचा लघुकोन त्रिकोण म्हणून याची उंची आतमध्ये येते. परंतु हे थोडं लक्षात ठेवायचं सर्वांनी की जर तो त्रिकोण विशाल कोन त्रिकोण असेल, ज्याचा कोन 190 पेक्षा जास्त असेल, म्हणजे सपोज तो 130 अंशाचा असेल, तर हा सपोज ABC त्रिकोण आहे. तर ह्या ABC त्रिकोणाच्या मध्ये जर तुम्हाला उंची काढायची असेल तर उंची अशी दाखवली जाते. लक्षात घ्या, इथनं असं हे परपेंडिक्युलर डॉटेड लाईन दाखवतो मी, आणि इथनं हे परपेंडिक्युलर. ही जी उंची आहे ती बाहेरच्या साईडला येते. कुठल्या साईडला येते, बाहेरच्या साईडला. परंतु ज्यावेळेस तुम्हाला ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं जातं त्यावेळेस इथं मी पॉईंटला नाव देतो D, इथल्या पॉईंटला. त्यावेळेस ह्याचा पाया BCच घेतला जातो. कोणता घेतला जातो, BC. आणि उंची काय घेतली जाते, AD घेतली जाते. हे DB अंतर काउंट करायचं नाहीये. जरी तुम्ही आपण ह्या एवढाच त्रिकोण बघतोय ABC, ADC बघतोय का, नाहीये. जर ABC त्रिकोण बघत असाल तर तेवढाच त्रिकोण काउंट केला जातो. त्याचा पाया काय घेतला जातो, BC. आणि उंची काय घेतली जाते, AD. हे कळलं तुम्हाला. हा कुठला त्रिकोण होता, विशाल कोन त्रिकोण. आता त्रिकोण आहे लक्षात घ्या आपला दुसरा त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण. आता आपल्याला काटकोन त्रिकोण जर असेल तर इथं पहा, ह्या काटकोन त्रिकोणाचा एक कोन कितीचा असतो, 90चा असतो. 90चा असतो याचा अर्थ काय असेल, लंब. मग ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, कोणतीही उंची घ्या, कोणतीही पाया घ्या, मला सांगा हे ह्याच्यावरती लंब आहे, हे ह्याच्यावरती लंब आहे, कोणताही पाया घ्या, कोणतीही उंची घ्या, काही फरक पडत नाही. म्हणजेच काटकोन त्रिकोणामध्ये पाया कोणताही घेतला, उंची कोणतीही घेतली तरी पण फॉर्म्युला तोच.
1/2 गुणिले पाया गुणिले उंची, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तुम्ही त्यात कोणताही, इथं सपोज ए बी सी त्रिकोणाला नाव दिलं, ए बी पाया घ्या नाही तर बी सी पाया घ्या, ए बी उंची घ्या नाही तर बी सी, दोघांपैकी एक घेतलं उत्तर काय येणार आहे, सेम येणार आहे, लक्षात घ्या. आता हे झालं तुमचं काटकोन त्रिकोण दिला असेल, विशाल कोण त्रिकोण दिला असेल आणि लघुकोन त्रिकोण दिला असेल किंवा ज्याच्यामध्ये उंची असेल. म्हणजे इथं तुम्हाला उंची दिली असेल तर तुम्ही हे फॉर्म्युला वापरला 100% बरोबर आहे. पण एक्झामिनरला वाटलं की एक्झाम्पलमध्ये मला फॉर्म्युला हेच द्यायचं नाही की उंचीच द्यायची नाही, त्याच्या बाजू द्यायच्यात, त्रिकोणाच्या काय द्यायच्यात, बाजू. म्हणजे हा जर त्रिकोण बघितला तुम्ही, याच्यामध्ये उंची दिलेली नाहीये, कुठंही तुम्हाला लंब असं दिसतंय का याच्यासारखं नाहीये. जर असं दिलं नसेल तर त्रिकोणाच्या काय दिले तिथे तुम्हाला बाजू दिली आहेत. त्रिकोणाच्या बाजू कोणत्या आहेत, ए बी सी. मग अशा वेळेस काय करायचं असतं, हिरोचे सूत्र वापरलं जातं. कुठलं सूत्र वापरलं जातं, हिरोचे सूत्र. कोणतं वापरलं जातं, नावात काय नाव काय आपल्याला हे नाही, पण लक्षात घ्या हिरोचे सूत्र माहिती असू द्या. काय असतं हिरो सूत्र, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळामध्ये यस कंसात यस वजा ए, दुसऱ्या कंसात यस वजा बी, तिसऱ्या कंसात यस वजा सी. इथं यस काय असतो, अर्धपरिमिती. काय असते, अर्धपरिमिती. परिमिती म्हणजे काय असतं, सर्व बाजूंची बेरीज. म्हणजे ही बाजू आहे ए बी, बी सी आणि ए सी किंवा सी ए, ह्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय असते, परिमिती. भागिले 2 केलं, भागिले 2 केलं किती केलं, काय होते, अर्धपरिमिती. म्हणजे ए बी सी भागिले किती केलं तुम्ही, 2, त्याच्यामुळे तुम्हाला काय भेटलं, अर्धपरिमिती भेटली. इथपर्यंत ओके. आता पुढे आलो, आता समभुज त्रिकोण आहे. आता काय आहे, समभुज त्रिकोण. आता समभुज त्रिकोण काय असतो, ज्याच्या सर्व बाजू समान असतात. ज्याच्या सर्व बाजू समान असतात त्याला काय म्हणतो आपण, समभुज त्रिकोण. आणि इथं मी उंची पण काढली, जर विचारली तर तुम्हाला की ह्या समभुज त्रिकोणाची उंची. पण समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर तुम्हाला इथं पाया दिला असेल आणि उंची दिली असेल तर तुम्ही 1/2 गुणिले पाया गुणिले उंची काढू शकता. पण जर तुम्हाला बाजू दिलं असेल, काय दिली असेल, बाजू, जर एक बाजू ए असेल तर दुसरी पण ए येणार आहे, तिसरी सुद्धा काय येणार आहे, ए येणार आहे. मग समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बाजूचा काय असणार आहे, वर्ग. हे तर फिक्स आहे का नाही, क्षेत्रफळ जे असणार आहे तर लक्षात घ्या, ते एक सांगायचं राहून गेलं मगाशी माझ्याकडं, सेंटीमीटर वर्ग असेल. काय असेल पहा, इथं सांगतो, इथं पहा, लक्ष द्या, इथं थोडंसं महत्त्वाचा पार्ट आहे. जर सेमी वर्ग असेल तर त्याला सेमी गुणिले तुम्ही सेमी म्हणू शकता. सेमी गुणिले काय म्हणू शकता, सेमी. सेमीचा घन असेल तर त्याला काय म्हणू शकता तुम्ही, सेमी वर्ग गुणिले सेमी म्हणू शकता, किंवा सेमी गुणिले सेमी गुणिले सेमी म्हणू शकता. हे लक्षात ठेवायचे. म्हणजे घन त्यांची गुणाकार. आपण घातांक चॅप्टर बघितलेला आहे पाठीमागं, सगळ्यांना माहिती आहे घातांक चॅप्टर काय असतो. घातांकामध्ये जर घातांक चॅप्टरमध्ये पाया समान असेल तर घातांकांची काय होते, बेरीज. ह्याचा घातांक काहीच नाही म्हणजे किती आहे, 2. ह्याचा घातांक किती आहे, 1. 2 आणि 1 झालं 3. इथं 1 आणि 1 झाला 3 आणि इथं 1 आणि 1 झाला 2. म्हणजे सेमी वर्ग असेल तर 1 गुणिले 1. म्हणजे इथं जर गुणाकार बघितला, पायाची 1 पावर, उंचीची 1 पावर, 1 आणि 1 किती होईल, 2. म्हणून लक्षात घ्या, क्षेत्रफळाची जो असतो ते नेहमी कशात असतं, वर्गामध्ये असतं. ह्या कॉन्स्टंट संख्या आहेत. मग इथं कॉन्स्टंट काय आहे लक्षात घ्या, वर्गमुळात 3/4. किती आहे, वर्गमुळात 3/4. हे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे, लक्षात घ्या. मग समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ, जसं क्षेत्रफळ काढलं जातं तसं समभुज त्रिकोणाची उंची सुद्धा काढली जाते. काय काढली जाते, उंची. ही आहे समभुज त्रिकोणाची उंची, एच म्हटलंय त्याला. काय म्हटलंय आपण, एच. एच बरोबर काय फॉर्म्युला आहे, वर्गमुळात 3/2 गुणुले बाजू. उंची मगाशीच बघितलं आपण, 2 डायमेन्शनलमध्ये क्षेत्रफळ येतं वर्ग, 1 डायमेन्शनलमध्ये बाजू येतं. म्हणून ह्याच्या डोक्यावर काही आहे का, नाहीये. लक्षात घ्या. पुढचं आहे आपल्याला चौकोन आणि चौकोनाचे प्रकार. लक्ष द्या. पहा, चौकोन आणि चौकोनाचे प्रकार आणि त्याचे क्षेत्रफळ. चौकोन आणि चौकोनाचे प्रकार आणि त्याचे क्षेत्रफळ आहे. ठीक आहे. तर पहा, पहिल्यांदा चौकोनाचे प्रकार पाठ पाहिजेत. जर चौकोनाचे प्रकार तुमचे पाठ नसतील तर पाठीमागचा व्हिडिओ बघून या. चौकोन आणि चौकोनाचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये मी डिटेल त्याचे गुणधर्म सहित सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. त्याचं प्रत्येकाचे गुणधर्म पण देऊन दिलेत, ते सर्व तुम्ही व्यवस्थित पाठ करा. लक्षात घ्या. जर तुमचे गुणधर्म पाठ असतील तर कशाला काय म्हणायचं, हे फॉर्म्युले तुमचे लवकरात लवकर लक्षात राहतील. चौकोन म्हणजे काय, ज्याला 4 बाजू. पुन्हा एकदा 2 मिनिटांमध्ये सांगतो, लक्ष द्या. चौकोन म्हणजे काय असतं, ज्याला 4 बाजू असतात त्याला चौकोन म्हणतो. ज्याच्या 2 बाजू समांतर असतात, इथं 2 बाजू काय आहेत, समांतर. याचा अर्थ ए बी समांतर काय आहे, डी सी. काल पण सांगितलं होतं. जर उभ्या 2 रेषा आल्या असतील, तुम्ही जाऊन बघा, जर उभ्या 2 रेषा असतील त्याला काय म्हटलं जातं, समांतर. मग इथं समलंब चौकोन काय असतो, जर ज्या 2 बाजू
म्हणजे एक विरुद्ध बाजूची जोडी समांतर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, समलंब चौकोन. त्याचं क्षेत्रफळाचं फॉर्म्युला आहे 1/2 गुणुले उंची गुणुले समांतर बाजूंची बेरीज. आता हे कसं तयार झालं तर मला सांगा, जर तुम्ही बघितलं हा एक मी जोडला असा, पाठीमागं आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघितलं 1/2 गुणुले पाया गुणुले उंची, हा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला होता. जर बघितलं आपण, मला सांगा ह्या दोन लाईन समांतर आहेत आणि मी हे पण सांगितलं होतं तुम्हाला, जर हा विशाल कोन त्रिकोण असेल, हा सपोज हा लघुकोन त्रिकोण, ह्याची उंची आज झाली, जर हा विशाल कोन असेल तर त्याची उंची कुठे येते, बाहेरच्या साईडला येते. लक्षात घ्या. म्हणजेच दोन समांतर रेषामध्ये अंतर नेहमी काय असणार आहे, सेम. म्हणजे ह्यातली उंची काय असणार आहे, सेम. म्हणून इथं उंची आहे असं घेतले, 1/2 आहे असं घेतले, उंची आहे असं. परंतु इथं दोन त्रिकोण झालेत, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. ह्या दोन त्रिकोणाच्या पाया जे आहेत ते चेंज झालंय बघा. वरचा पाया काय आहे AB आणि खालच्यांचा काय आहे DC. म्हणून ह्याचं सूत्र तयार होतं 1/2 गुणुले ह्याची उंचीला सपोज आपण AP म्हटलं, काय म्हटलं, AP गुणुले समांतर बाजूंची बेरीज म्हणजे कशाची, AB अधिक DC. हा काय होईल तुमचा फॉर्म्युला तयार होईल तिथं. लक्षात घ्या. आता लक्षात आलं सर्वांच्या. इथं बघा दोन त्रिकोण होतात, त्रिकोणाचा फॉर्म्युला माहिती, इथं उंची समान असणार, पाया गुणिले उंचीच असणार आहे इथं. लक्षात घ्या. परंतु ह्याचं सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ह्याच्यातनं 1/2 गुणिले उंची कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहतं, समांतर बाजू राहतात. त्या दोन समांतर बाजूंची काय होते, बेरीज होते. लक्षात घ्या. म्हणून समलंब चौकोनाचा हा हे आहे. मी नंतर एका दिवशी सेपरेट लक्षात घ्या तुम्हाला चौकोनाच्या प्रकाराचे सेपरेट डिटेलमध्ये मी सांगून ते फॉर्म्युले पाठ करेल. पण आता थोडंसं परीक्षेचा काळ असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर माहिती पोहोचण्यासाठी थोडंसं व्हिडिओ आपल्याला फास्ट करावा लागतो. लक्षात घ्या. तर हे झालं. त्याच्यानंतर समांतरभुज चौकोन काय असतो, ज्याच्या लक्षात घ्या, समांतरभुज चौकोन म्हणजे काय, ज्या विरुद्ध बाजू पण काय असतात ह्याच्या समान असतात आणि एकाच मापाच्या असतात. ह्या सगळे गुणधर्म मी सांगितलेले आहेत. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू काय असेल समान, ही बाजू आणि ही बाजू काय असेल समान. आता जर बघितलं आपण समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं फॉर्म्युला, क्षेत्रफळ कसं काढायचं तर काय दिलंय बघा, पाया गुणुले उंची. काय दिलेलं आहे, पाया गुणिले. त्याच्या अगोदर त्याचा गुणधर्म सांगतो म्हणजे लक्षात येईल. पहा, मला सांगा हे दोन्ही समांतर रेषा असतात, ह्यातली उंची काय असणार आहे, समानच असणार आहे. मग इथं पहा, हे जर असं केलं मी, हा एक त्रिकोण होईल आणि हा एक त्रिकोण होईल. मला सांगा हा पाया आणि हा पाया समान भरेल, हा पाया आणि हा पाया समान भरेल. इथं उंची जेवढी आहे तेवढीच इथं उंची भरेल. बरोबर आहे. मग आपला फॉर्म्युला काय असतो, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मला सांगा ह्याचं सूत्र हे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे पण अर्ध आणि हे पण अर्ध, अर्ध किती होतं, 1 पाया गुणिले उंची. 1ने गुणाकार गुणू नका, किंवा 1/2 कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहतं, पाया आणि उंची राहतं. त्याच्यानुसार तुम्ही काढू शकता. इथं पाया गुणिले उंची इथलं कॉमन काढलं, पाया गुणिले उंची इथं कॉमन काढलं, अर्ध आणि अर्ध किती झालं, 1 पाया गुणिले उंची. मग याच्यामध्ये पाया काय घेतलं जाईल, SR, आणि उंची काय असेल तुमची PA. उंची नेहमी कशी असते, लंब असते. उंची नेहमी काय असते, लंब. आता पहा, उंची लंब असते म्हणजे हे असं उभं केलं, ज्यावेळेस उभं करतो त्यावेळेस आपण आयत तयार होतो. आयताला काय असते, लांबी आणि रुंदी. एखादा म्हणलं सर आम्ही पाया आणि उंची म्हटल्या, चालेल, तुला कोण प्रश्न हे विचारणार आहे, तू त्याला पाया आणि उंची म्हटलं तरी उत्तर तेच येणार आहे. का, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघितलंय आपण. काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला पण सांगितलाय तुम्हाला. काय सांगितलाय काटकोन त्रिकोण क्षेत्रफळाचा फॉर्म्युला, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हाच असतो ना. आणि काटकोन त्रिकोण जर तुमचा असेल, कोणता त्रिकोण असेल, काटकोन त्रिकोण जर तुमचा असेल तर पहा, लक्ष द्या एक मिनिटं. जर हा काटकोन त्रिकोण आहे तर मला सांगा यात कोणती पण पाया घ्या आणि कोणती पण उंची घ्या, काय फरक पडेल का. आणि जर इथं आयतामध्ये बघितलं तुम्ही तर इथं पण दोन त्रिकोण होतात, अर्ध एक होईल का नाही. मग ह्याचं पण उत्तर काय येणार आहे, पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंचीच येणार आहे. पण आपण ह्या पायाला काय म्हटलंय, लांबी, आणि उंचीला काय म्हटलंय, रुंदी. म्हणून ह्याचं क्षेत्रफळ काय येतं, लांबी गुणिले रुंदी. मग लांबी काय असेल तुमची इथं DC गुणिले रुंदी काय आहे तिथं AD. लक्षात घ्या. आणि क्षेत्रफळ नेहमी सेंटीमीटर वर्ग किंवा मीटर वर्गमध्येच असेल. चौरस सेंटीमीटर सुद्धा त्याला म्हटलं जातं. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. समभुज चौकोन ह्याच्या प्रॉपर्टी सगळ्यांना माहिती. समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाला कुठं दुभागतात, लंब दुभागतात. कोण दुभागतात, कर्ण दुभागतात. 1/2 तर येणारच आहे, परंतु इथं कर्णानुसार क्षेत्रफळ काढलं जातं. 1/2 गुणुले कर्ण 1 गुणुले कर्ण 2. म्हणजेच काय येईल सूत्र इथं पहा, 1/2 बरोबर 1/2 गुणुले कर्ण 1 गुणुले कर्ण 2 बरोबर लिहितो मी. पहा 1/2 पहिला कर्ण कोणता आहे, WY गुणुले दुसरा कर्ण कोणता आहे, ZX. याच्यानुसार काय करावं लागेल तुम्हाला, उत्तर काढावं लागेल. आणि लास्टचा आहे बघा चौरस.
चौरसाच्या सर्व बाजू काय असतात, समान असतात. मग ही बाजू आणि ही बाजू सुद्धा काय असणार आहे, समान. मग इथं पहा, इथं सुद्धा दोन त्रिकोण होतात, पण ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असणार आहे, समान असणार आहे. अर्ध न अर्ध किती होणार आहे, 1. अर्ध न अर्ध किती होणार आहे, 1. मग ह्याचं पण सूत्र काय येणार आहे, पाया आणि उंची. पण ह्याला आपण पाया आणि उंची न म्हणता बाजू म्हणतो, कारण ह्याच्या बाजू सर्व काय असतात, समान असतात. मग बाजू आणि बाजू, बाजू गुणिले बाजू काय होतं, बाजूचा वर्ग. म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ काढत असताना बाजूचं वर्ग येतं. परंतु इथं तुम्हाला विचारतात ह्या कर्णाची लांबी किती असेल. मग कर्णाची लांबी किती असते, तर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. कर्ण 1 डायमेन्शनल फिगर आहे, म्हणून तिथं बाजू म्हणजे डोक्यावर किती असणार आहे, 1. क्षेत्रफळाच्या डोक्यावर किती असणार आहे, 2. आलं लक्षात सर्वांच्या. तर लक्षात घ्या, ह्याचा स्क्रीनशॉट काढा व्यवस्थित. आता तुमच्या लक्षात आलं असेल, सगळे पाठ करा फॉर्म्युले, एकदा रिवाईज करा. लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या क्लिअर लक्षात येईल. आता आपण पुढे बघणार आहोत वर्तुळाचं. लक्षात घ्या, या व्हिडिओमधला हा शेवटचा टॉपिक आहे. आता पहा, लक्षात आहे, 5 मिनिटं राहिले शेवटचा. तर काय करायचे पहा. आता वर्तुळ सगळ्यांना माहिती आहे, ही आतली जी जागा असते की नाही, आतली जागा, त्याला काय म्हणतो आपण, क्षेत्रफळ. आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं तुम्हाला कशाने काढलं जातं, पाय आर वर्ग. मगाशी पण मी सांगितलं होतं, जर क्षेत्रफळ असेल, काय असेल, वर्तुळाचे जर क्षेत्रफळ आपल्याला बघायचं असेल, क्षेत्रफळ जर असेल तर 2 डायमेन्शनल फिगर असते, डोक्यावर किती येणार आहे तुमचा, 2. किती येणार आहे, 2. म्हणून पाय आर वर्ग. पायची किंमत कॉन्स्टंट असते, किती असते पायची किंमत, 22/7 आणि 3.14. ही का घेतली जाते, 22/7. लक्षात घ्या, 22 जर हे जर कडचं जर तुमचं 22 सेंटीमीटर भरलं, हे कडचं म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण, परिघ. परिघाचं सूत्र काय आहे, 2πr. किती आहे, 2πr. जर हे अंतर 22 सेंटीमीटर भरलं तर ह्याचा जो डायमीटर आहे, म्हणजेच हा व्यास आहे, तो किती भरतो, 7 सेंटीमीटर भरतो. किती भरतो, 7. म्हणून आपण पायची किंमत किती घेतो असतो, 22/7. आणि ह्याला जर भाग दिला आपण तर 3 किती येतो, 14 येतो. तर पहा, आता हे कडचं जे आहे ह्याला काय म्हटलं आपण, परिघ म्हटलं. काय म्हटलं, परिघ. आणि तो परिघ कसा काढला जातो, 2πr ने काढला जातो. कसा काढला जातो, 2πr ने. आत्ताच लक्षात घ्या, हे रिव्हिजन करून घ्या. पहा, क्षेत्रफळ कसं काढलं जातं, पाय आर वर्ग. परिघ काढला कसा काढला जातो, 2πr. आणि पायची व्हॅल्यू काय असते, 22/7. परिघ गुणोत्तर जे असतं 22 काय असेल तुमचा परिघ, आणि खालचं काय असतं, व्यास. हे थोडंसं लक्षात ठेवायचं. आता पहा, पुढचं आहे अर्धवर्तुळ. पुढचं काय आहे, अर्धवर्तुळ. तुम्ही वर्तुळ पाकळीचं जरी लक्षात ठेवलं तर त्याच्यावरून सुद्धा अर्धवर्तुळ येतं. पण डायरेक्ट जर अर्धवर्तुळ काढायचं असेल तर अर्धवर्तुळ क्षेत्रफळ काय असेल, जर इथं तुमचं मला सांगा क्षेत्रफळ पाय आर वर्ग असेल तर अर्धेचं काय येणार आहे, 1/2 पाय आर वर्ग. सेम वर्तुळ पाकळी म्हणजे काय असतं, हे जे कडचं जे आहे की नाही, ही जी वर्तुळ कंस काय असतं, हे वर्तुळ कंस हा जो कडचा आहे की नाही, ह्याला काय म्हटलं जातं, वर्तुळ कंस. इथं पहा, मी स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, अगोदरच्या वर्तुळाचे इंट्रोडक्शन बघा जाऊन, ह्याला परिघ म्हटलं जातं किंवा वर्तुळ कंस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, वर्तुळ कंस. हा जो आहे तो वर्तुळ कंस आहे, तो कसा काढला जातो, जर पूर्ण वर्तुळ कंस म्हणजे अख्खाच्या अख्खा तुमचा सर्कलचा 2 पाया असेल तर निम्म किती येईल, 2 ला 2 काय होईल, कॅन्सल, पाय आर येतं. किती येतं, पाय आर. आता जर परिमिती काढायची असेल तर परिमिती म्हणजे काय असतं, पूर्ण सगळं इथनं जर तुम्ही सुरुवात केली तर इथनं इथपर्यंत येऊन इथनं इथपर्यंत येईल जी हे लागतं अंतर, त्याला काय म्हणतो आपण, परिमिती म्हणतो. लक्षात घ्या, इथं परिघ काढता येत नाही. जर एखाद्या पूर्ण जर तुमची गोलाकार वस्तू असेल, जर पूर्ण तुमची अशी गोलाकार वस्तू असेल तर त्याला आपण काय म्हणतो, परिघ म्हणतो. त्याच्यामध्ये थोडा जरी असा चपटा भाग झाला तरी त्याला काय म्हणतो आपण, लक्षात घ्या, परिमिती म्हणतो. इथं तर निम्म वर्तुळ झालेलं आहे. पहा, इथं पहा, हा परिमिती म्हटलं जातं. मग परिमिती कशी काढली जाईल, हे याचा वर्तुळ कंस आहे, जो वर्तुळ कंस अधिक हे आर आणि हे आर, त्रिज्या आहे ना, त्रिज्या ही त्रिज्या प्लस त्रिज्या किती आलं, 2r. म्हणून वर्तुळ कंसाचं अंतर कसं काढलं जातं, वर्तुळ कंस हा किती, निम्मा वर्तुळ कंस पाय आर अधिक हे 2r. आर काय काढला, कॉमन, पाय अधिक 2. कदाचित MCQ ला तुम्हाला विचारतील. लक्षात घ्या. पहा पुढं, आता यातला लास्टचा टॉपिक आहे वर्तुळ पाकळी. आता ही वर्तुळ पाकळी म्हणजे काय असतं, ह्याच्यावरती एक्झाम्पल कुठले असतात तुम्हाला बघितलं असेल. एखादा जर गोडा असेल, एका क्षेत्र असेल, रानाच्या कोपऱ्यावरती बांधला, एका 10 मीटर दोरीने बांधला, तर तो चरू शकणारं याचं काय काढलं जातं, क्षेत्रफळ. अशा ठिकाणचं जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर कुठला फॉर्म्युला वापरला जातो, वर्तुळ पाकळी. व्हेरी IMP आहे, लक्षात घ्या. वर्तुळ पाकळी हे थोडंसं करून जा, येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला उपयुक्त असेल. तर ही वर्तुळ पाकळी काय करते पहा, वर्तुळ पाकळी. तर पहा, ह्या वर्तुळाचा छोटासा भाग कट करून, जो छोटा भाग असतो त्याला लघु म्हणायचं वर्तुळ पाकळी, जो मोठा भाग आहे त्याला विशाल वर्तुळ पाकळी म्हणायचं. हा छोटा भाग इथं मी दाखवलेला बघा, इथं हा भाग याच्याशी रिलेटेड आहे. पहा
OAPB OAPP ही वर्तुळपाकळी आहे. आता ही वर्तुळपाकळी क्षेत्रफळ कसं काढलं जातं तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थिटा भागिले 360 गुणिले पाय r वर्ग. जर पूर्ण वर्तुळ असतं तर वर्तुळाचं थिटा, वर्तुळ किती डिग्रीचं असतं हे पण तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे, 360 डिग्रीचं असतं. किती? जर पूर्ण वर्तुळ असतं तर 360 भागिले 360 म्हणजे 1 आलं असतं, म्हणजे क्षेत्रफळ काय आलं असतं पाय r वर्ग. परंतु जर हे थोडंसं असेल, जर ह्याचा कोन इथला जर कोन हा थिटा असतो, हा जो आहे इथलं जे अंतर आहे हे माझ्याकडून सांगायचं राहिलं, हा आहे तो तुमचा काय आहे थिटा आहे. थिटा भागिले 360 पाय r वर्ग. मग थिटा जो दिला असेल त्याच्यावरून तुम्ही काढू शकता. पुढे आहे वर्तुळपाकळीच्या कंसाची लांबी, म्हणजे हा जो वर्तुळपाकळी आहे की नाही एवढं, ह्या एवढ्याचं अंतर म्हणजे APBचं कुठलं अंतर काढायचं मी म्हणतोय मी, APBचं जे अंतर आहे APBचं, तर ते कसं काढलं जातं सेम थिटा भागिले 360. जर पूर्ण वर्तुळ असतं तर सर्कम्फरन्स म्हणजे परिघ किती आला असतं तुमचा 2 पाय r आला असतं, त्याला 2 पाय r नी गुणायचं. आणि जर शेवटचा टॉपिक आहे वर्तुळाची पाकळी, वर्तुळाच्या पाकळीची परिमिती. परिमिती म्हणजे काय, ह्या पूर्ण ह्याचं अंतर हे तयार करण्यासाठी लागणारी दूरी किती लागेल तर पहा, हे इथनं अंतर आपल्याला माहिती थिटा भागिले 360 2 पाय r हे अंतर आहे, ह्याच्यात r अधिक r किती r झाला ॲड 2r. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की पुढचा चॅप्टर मी घनफळावरती घेऊन येणार आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले आहेत, लक्षात घ्या घनफळामध्ये पण. परंतु हे अतिशय महत्त्वाचे, जर फॉर्म्युले तुम्हाला कळले तर तुम्हाला पुढे एक्झाम्पलमध्ये वापरता येतील. याच्यानंतरचं जे लेक्चर असेल तुमचं घनफळावरती असेल आणि त्याच्यानंतर मग मी सर्वांवरती जे झालेले आत्तापर्यंत बेसिक आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करेल मी क्वेश्चन घेऊन येईल. धन्यवाद. त्यासाठी तुम्ही काय करा, आता लाईक करा. जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच सगळ्यांना शेअर करून सांगा. धन्यवाद.